No. 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 बोल. Recording. तू बोलतो. सॉरी. आहेत का सगळे? सॉरी. आहेत का सगळे? कीबोर्डला हात लावू नको मी दिसतेय सगळ्यांना? हो. येस. माझा आवाज येतोय? हो. हो. मिनिट. नको शमिका, पेन्सिल ठेव खाली. ते रेंज नसेल मॅडम. रेंजचा प्रॉब्लेम असला तसं. तर आता मी म्हणणार रिपीट हा. ओ हो. येस. माझ्या याला ना रेंज नाहीये. हो, त्यामुळे थोडस ऍडजस्ट करा. ओके. 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 हा. मला नाही घे नाही. परफेक्ट. तर आधी मी तुम्हाला विचारलं होतं मग अशी प्रश्न. अरे. आता सगळ्यांनी जरा म्यूट करणार का? आई म्यूट. तिथंच म्यूट झालंय. मी नाही काय मॅडम, केलेलं. तुमचं म्यूट झालेलं. तुम्ही दोन स्क्रीनवर आहेत बहुतेक. तुम्हाला हो, एक माझं कोणती काय तरी झालंय? स्क्रीन म्यूट करावी लागेल, नाहीतर एक हा, मी म्यूट केली. डिस्कनेक्ट करा. एक म्यूट हा, आता केली बरोबर आणि आहे. एक आहे. आता आता बरोबर येतोय आहे. आवाज? आता इको पण येत आता नाहीये ना? व्यवस्थित. आता इको नाहीये, व्यवस्थित. पुन्हा तोच तुझा आवाज. आता मी दुसरी स्क्रीन ऑफ केली, त्यावरून लॉग इन केलंय. आता सगळ्यांना आवाज पण येतोय ना? हो. येस. सॉरी. तर आपल्याला शमिकानं सांगितल्यासारखं आपण शिवजयंती साजरी करतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस. जयंती म्हणजेच वाढदिवस. त्या दिवशी त्यांचा जन्म झाला. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये हो की छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोठं काम केलंय बरं. काय पॉज झाला. नाही पॉज झालेलं आहे, चालू. तू हे कर, तुझं नाक पुसर. हा, मीटिंग चालू आहे माझा. हो मॅडम, रेंजचा काही तुमचा प्रॉब्लेम व्हिडिओ येतोय का? अटकतोय. तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होतोय. रेंज नाहीये बहुतेक. पण मग मला इको व्हॉल्यूम येतोय. याचा व्हॉल्यूम चेंज करा. मला मोबाईलचा प्रॉब्लेम काय येतोय ना, की सगळी मुलं दिसत नाहीत. बरं, आता मला सगळ्यांनी नावं सांगा तुमची आणि मी पटापट लिहून घेते. म्हणजे मग मला मॅमला देता येईल. हो की नाही? माझं नाव रियांश रोहित वनसागर आहे. एक मिनिट. मी सगळ्यांना वन बाय है प्रिशा महेंद्र कुमार कोल्हे. एकच मिनिट. मी सगळ्यांना विचारते वन बाय वन. मी जसं तुम्ही लॉग इन केलायत ना त्याप्रमाणे मी सगळ्यांना विचारते. म्हणजे मग मला कन्फ्युजन होणार नाही आणि कोणी मिस होणार नाही माझ्याकडून. हो की नाही? जहान. माझं नाव जहान. व्हेरी गुड. अबीर. माझं नाव अबीर. मॅम पुन्हा इको
हॅलो. हा आता ठीक आहे. हा, ओके डन. बरं ना. जहान झालं. श्रिया पोद्दार, तुझ्याच नावानं जॉईन आहेस ना बाळा? जस्ट शो मी थम्स अप. येस. श्रिया पोद्दार, then रिधी. श्रियांश, तुझंच नाव आहे ना? हो. येस. जर तुम्ही दुसऱ्या नावानं जॉईन झाला असेल तर मला सांगा काय. विप्रा. येस, गुड. प्रिशा कोले. माझं नाव Yes. सांग तुझं नाव. माझं नाव Then शमिका. विशाल महेंद्र शमिका कुमार सा- कोल्हे. येस. शमिका साठे, राईट. हा. सानिध्या. सानिध्य. सानिध्या, ओके. रियांश. रियांश रोहित वनसागर. ओके, रियांश वनसागर, ओके. नंतर जान्हवी महाजन. येस, तुझंच नाव आहे ना बिलो? येस. आणि श्रुती सावंगीकर. मॅडम नमस्कार मॅम. तुझं नाव सांगशील पिलू? माझं नाव अनम्यूट करशील? हा तुझं नाव सांग. गीतांशी अक्षय महाजन. मोठ्याने बोल. सांग. माझ्या बहिणीचं नाव आहे जान्हवी. अच्छा, तुझं नाव श्रियांशी आहे का? नाही, ओके. हिचं हितांशी नाव आहे मॅम. हितांशी, ओके. एक हो. मिनिट हं. हितांशी महाजन, ही ओके. लहान्या गटामध्ये आहे. तिची जान्हवी बहीण बालरंगमध्ये आहे. मॅम मला माझ्या मधली बालरंगमध्ये, मुलगी आहे तर ओके. तिला हा, थँक्यू. तिला नाही काय आणि लहान्या श्रुती गटातच टाकायचं सावंगीकर. होतं. ओके, बरोबर, ओके, डन. हा, थँक्यू. आणि श्रुती सावंगीकर म्हणून जे जॉईन झाले, तुझं नाव सांगशील पिल्लू? अनम्यूट करशील? हा, नाव वरद. सांगतो. वरद. वरद, ओके. वरद सावंगीकर, राईट? येस. डन. तर आता आहे ना, मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते हा आधी. तू काही करू नको. कोणत्या याच्यावरून करणार आहे मॅडम स्क्रीन शेअर? तर मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की आपण आता शिवजयंती साजरी केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. तर छत्रपती शिवाजी महाराज हे खूप लहान असतानाच पुण्यात आले, बरोबर? त्यांनी तिथेच त्यांचं शिक्षण घेतलं. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु. त्यांनीच त्यांना शस्त्रविद्या, त्यांचं जे आपण जसं म्हणतो ना बेसिक नॉलेज, तसं त्यांनी त्यांच्याकडून घेतलं. आणि आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 15व्या वर्षी, म्हणजे जेव्हा ते 15 इयर्स ओल्ड होते ना, ऐकायला येतंय सगळ्यांना? मला कारण स्क्रीन अडकलीये. येतंय मॅडम. हा, ओके. वर्षाचे असतानाच. मॅडम तुम्ही स्क्रीन शेअर करत आहेत का? मी स्क्रीन शेअर करणार आहे, 1-2 मिनिटं. हा, हो, ओके ओके, ठीक.
Share sound also. स्टॉप शेअरिंग करा. खूपच स्लो होत इट्स फाईन. झालं. मला ना तुम्हाला सगळ्यांना अशी छान छान गोष्ट दाखवायची होती, पण आय थिंक माझ्या स्क्रीन लॅपटॉपला ना काहीतरी प्रॉब्लेम आलाय. खूप स्लो इंटरनेट कनेक्शन झालंय. ठीक आहे, मी तुम्हाला मीच गोष्ट सांगेन. तुमचा व्हिडिओ ऑफ करून ओके, बघता का डन. मॅडम? असं करू का? हा, व्हिडिओ ऑफ करून बघा थोडं. ओके. नसेल तर मग डायरेक्ट हा, 1 मिनिट. हा, पण मला स्टोरी टेलिंगला व्हिडिओ लागेल ना. ठीक आहे. मग स्क्रीन शेअर करू नका, डायरेक्ट सांगा. आवाज येतो का माझा मॅडम? हॅलो. हा, हॅलो मॅडम. बस करते. ते लॉगआउट करा. स्क्रीन शेअर करू नका मॅडम, तुम्ही डायरेक्ट सांगा फक्त. याच्यावरूनच तुम्हाला आज गोष्ट सांगते. आपण हा, हॅलो. स्टार्ट होतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, हो ना? हॅलो, आवाज येतोय माझा सगळा? आवाज येतोय? हो. हा, मी तेच मला लॉगआउट करा. आउट करा. हो. सॉरी हा. ते काहीतरी गडबड झाली, हो ना? स्क्रीन शेअरिंग बंद करता का मॅडम तुम्ही? अजून ते हा, दिसतंय. ते माझा लॅपटॉप हँग झालाय, हो, कळायला ओके लागली. ओके. ठीक आहे चालेल. तुम्ही हे करा, बोला. मीनवाईल मग मी ह्या स्क्रीन वरून करते आता. हा हा. येस. तर आज मी तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, हो ना? ससा आणि कासव. हो. हा. हं? हो. पुन्हा एकदा ऐकूया आपण, बघूया. हा, तर एकदा काय होतं, एक असतो कासुल्या, एक असतो छोटा छोटा कासुल्या. आणि तो असा हळू 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 असा चाललेला असतो. आणि काय होतं, तिकडनं येतो आणि टुक ससा. एक असतो ससुल्या आणि तो जोर जोरात हसायला लागतो. काय हे कासव छे, काय हे कासव छे, त्याला तर काही पळताच येत नाही. तरी पण कासव मात्र शांत असतं बरं का. ते म्हणतं, अरे सशुल्या, असं कधी कुणाला म्हणतात का? असू देत, मी हळू तर हळू. पण तरी सुद्धा ससा काही थांबत नाही. तो मात्र हसतच राहतो. कसा आहे तो कासव? कासुड्या कासुड्या, लावतोस का माझ्याशी शर्यत? मग कासव म्हणतं, शर्यत? आणि मी? नको रे बाबा, मी आपला छोटूसा गडू. मग पुन्हा ससा हसायला लागतो. कसा घाबरला घाबरला, एक कासुड्या घाबरला घाबरला. मग मात्र कासवाला असं वाटायला लागतं, असं करतोस काय? चालेल, लावूया शर्यत.
पण असं कधी कुणाला हिणवायचं नाही बरं का. मग त्या दोघांची शर्यत लागते. शर्यतीचा दिवस उजाडतो. ते दोघं जण दुसऱ्या दिवशी शर्यत करायची ठरवतात. ससा म्हणतो, तिकडे लांब जे झाड दिसतं ना, तिथपर्यंत आपण पळत जायचं. हम्म. आणि मात्र बघूया कोण जिंकतंय. आणि जे जिंकेल तो दुसऱ्याला चिडवणार, तो दुसऱ्याला चिडवणार. तर मग ते दोघं जण घरी जातात. दुसऱ्या दिवशी शर्यत सुरू होते. शर्यतीचा दिवस उजाडतो. दोघं पण येतात. ते दोघं जण असं स्टार्टिंग लाईन वर उभे राहतात. आपण कसे उभे राहतो की नाही, ऑन युअर मार्क गेट सेट गो असं म्हटल्यानंतर तुमची शर्यत सुरू होते की नाही, तसं ते दोघं जण त्या ह्याच्यावरती उभं राहतात. आणि मग सगळे प्राणी जमा होतात जंगलातले त्या दोघांची शर्यत बघण्यासाठी. ओके. सगळे म्हणजे मग तिथे ना जिराफ, त्यानंतर आणखीन कोणते कोणते जंगलात प्राणी असतात बरं, झेब्रा, आणि फक्त येत नाही वाघोबा. ओके. फक्त कोण येत नाही, वाघोबा. नाही तर सगळे घाबरून पळून गेले असते ना, म्हणून. मग ते दोघ जण उभे राहतात. 1 2 साडे माडे 3. ससुल्या मात्र टुणूक 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 उड्या मारत पळत सुटतो. कासव बिचारे हळू 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 चालत राहतं. मग ससुल्या पुढे येतो. सारखं मागे वळून बघतो आणि हसत राहतो. येत नाही, कासव काही येत नाही. असं सारखं चेष्टा करत असतं काय त्या कासवाची. आणि पुन्हा टुणूक टुणूक उड्या मारत जायला लागतो. वाटेत ससुल्याला काय दिसतं, मोठ्ठच्या मोठं छान गाजरांचं शेत. अरे बापरे, इथे तर खूप सारे गाजर वगैरे दिसतायत. चला पेट पूजा करूया. मग सशाच्या डोक्यात विचार येतो, बापरे, पण कासव आलं तर, आपण शर्यत हारलो तर. पुन्हा दुसरा ससा त्याच्यातल्याच मनातला म्हणतो, हॅट तेरिकी, जाऊ देत, हळूहळू चालणारं कासव मला काय हरवणार. मी मस्त पेट पूजा करून घेतो, छान छान गाजर खातो आणि जातो पळत. आणि तो गाजर खायला सुरुवात करतो. नम 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 नम, क्रंच 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 क्रंच. आणि प्रत्येक गाजर खाताना सारखं मागे वळून बघतं, येतोय का कासव दादा, येतोय का. कासव बिचारा आपला हळू 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 चालतच राहतं. मग ससुल्याचं पोट भरतं. तो म्हणतं, आता मात्र झोप काढूया. आणि तो चक्क झोपी जातो, झोपूनच जातो. कासव मात्र हळू 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 चालत राहतं. चालता चालता कासव दादा बघतो, अरे च्छा, हा ससुल्या झोपला. असू देत, आपण आपलं चालत राहूया. म्हणून कासव आपलं चालत राहतं चालत राहतं चालत राहतं. आणि खूप वेळ होतो, खूप खूप वेळ होतो. आणि त्यानंतर सशाला जाग येते. अरे बापरे, किती उशीर झाला, आता संध्याकाळ व्हायची वेळ आली, आपण तर झोपलोच. आणि ससा इतका त्याला गर्व झालेला असतो की कासव काय पटकन जात नाही पुढे, म्हणून तो पुढे न बघता मागेच बघतो. अरे, अजून कासव दिसत नाहीये. अजून मागेच आहे वाटतं. आणि मग तो हळू हळू पळत 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 त्या झाडाजवळ येतो. आणि त्या झाडाजवळ येऊन बघतो तर काय, कासव तर तिथे पोहोचलेलं. हो की नाही. मग मात्र ससा निराश होतो. ओ, असं झालं तर. मग कासव दादा म्हणतं, अरे ससुल्या, असू देत, मी काय तुला चिडवत नाही, पण तू सुद्धा कधी कोणाला चिडवू नकोस. आणि आता आपण दोघे फ्रेंड्स. आणि त्या दिवसापासून कासव आणि ससा दोघं जण फ्रेंड्स होतात, मित्र होतात. ओके नाही. तर तुम्ही बघितलंत ना, ससूला ससूला अगदीच काही वाईट नसतो. पण ससुल्याचं काय काय चुकलं असेल बरं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगा. हा, तुम्ही सांगा मुलांनी, तुम्हाला काय वाटतं की ससूला कुठं बरं चुकलं असेल. खूप गर्व झाला होता.
त्याला गर्व झाला होता. ओके शमिका. सानिध्याला काय वाटतं? सानिध्या, ससूला कुठं चुकला होता बरं? रियांश, सानिध्य, तुला काय वाटतं बरं? ससूला चुकला का? काय ससुल्याच्या हातून काही चूक झाली का रियांश? तुला वाटतं ससुल्याच्या हातून काही चूक झाली? नाही वाटली. झोपी गेला. ओके. तो झोपी गेला. ओके. आणि प्रिशाला काय वाटतंय बरं? प्रिशा, तिळबुत होता ससूला कासूला. हा रिधी, कोणी सांगितलं मला? मी सानिध्यानं. दुसऱ्याला कासूला. ओके. दुसरा, हा. तर त्याच्यामध्ये जसं शमिका म्हटली तसं कासवाला गर्व झाला. जसं सगळेजण म्हणतात ना त्याप्रमाणे कासवाला सॉरी सशाला गर्व झाला. कारण सशाला वाटत होतं आपण म्हणजे खूपच भारी, आपण म्हणजे खूपच मस्त. पण असं नेहमीच नसतं, हो की नाही? आणि कासवाकडे काय छान पॉइंट होता बरं? कासवाकडे होती कन्सिस्टन्सी. कासवाकडे होती कन्सिस्टन्सी म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो सातत्य. ओके. तो कायम कंटिन्यू चालत राहिला. त्याला पण भूक लागली असेल, त्याला पण झोप आली असेल, पण त्यानं काय विचार केला, आधी आपण आपली शर्यत पूर्ण करूया. आणि त्यानं त्याचा जो ड्रॉबॅक होता ना, त्याची जी कमजोरी होती ती त्यानं ओळखली, की अरे च्या, आपण हळूहळू चालतो. मग आत्ता जर आपण खाल्लं, पिलं, झोपलो तर आपण हारून जाऊ. त्यामुळे त्यानं त्याचा जो ड्रॉबॅक होता तो ओळखला. प्रत्येक माणूस परफेक्ट असतो का? नाही. कोणी छान छान फास्ट पळणार असतं, तर कासवाकडे काय क्वालिटी असते माहितीये का? कासव सगळ्यात फास्ट पोहू शकतं. समुद्रात जर ते केलं ना, तर कासवा इतकं फास्ट कोणीच पोहू शकत नाही, म्हणजे स्विमिंग करू शकत नाही. इतकं फास्ट कासव स्विमिंग करतं. पण मग ते सशाला जमणार आहे? नाही. त्यामुळं आपण नेहमी आहे ना, आपले जे क्वालिटीज असतात त्या पण ओळखायच्या आणि आपले जे वीक पॉइंट्स असतात त्याच्यावरती काम करायचं. जसं की आता आपण शाळेत जातो, आपल्याला काही सगळंच येणार आहे का? आपल्याला मॅथ्स पण येणार आहे, आपल्याला सायन्स पण येणार आहे, आपल्याला इंग्लिश पण येणार आहे, असं सगळं होईल का? नाही. पण आपण प्रयत्न करू शकतो, हो की नाही? आणि आता शाळेतच जर तुम्ही सगळं शिकलात ना, तर तुम्हाला बेसिक सगळं छोटं नॉलेज येत राहतं, हो की नाही? मग आपण जर सारखं एक्सक्यूज देत राहतो, नाही मला ना मॅथ्स येतच नाही, मला ना सायन्स कळतच नाही, असं जर म्हटलं तर मग आपल्याला कधीच कुठली गोष्ट येणार नाही. त्यामुळे आपल्याला जे येत नाही ना, त्याच्यावरती छान फोकस करायचा. ओके. आणि एखादी गोष्ट येत नसेल, समजा तुमच्याकडे एखादा गेम आहे, आणि तुम्ही आई-बाबांबरोबर खेळताय आणि आपण हारलो, तर आपण रडत बसायचं का? नाही. आपण काय करायचं? प्रॅक्टिस करायची भरपूर आणि आपल्याला ते कधी ना कधी जमतं. आणि भलेही आपण विनर नाही झालो, पण एक छान असतं ना, मस्त की आपण ते छान खेळलो. हो की नाही? त्यामुळे कुठलीही मस्त गोष्ट तुम्ही कराल ना, त्यावेळेला ती अशी करायची ना, की ती आपल्याला जमली पाहिजे. हो की नाही? त्या गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकता आलं पाहिजे. आपल्याकडे जे पेशन्स आहेत, आपलं जे नॉलेज आहे ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. हं. छान. आता तुम्हाला माहितीये का, आता जशी शिवजयंती साजरी केली, तसंच नेक्स्ट वीक मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आपला मराठी भाषा दिवस आहे. आणि आता आपण सगळेजण मराठी शाळेत शिकतोय की नाही, ओळख मैबोलीची मध्ये, हो ना? येस. हो. तर आपला मराठी भाषा दिवस आहे. तर तो मराठी भाषा दिवस आहे ज्येष्ठ कवी मला हे सुद्धा तुम्ही मत बघता. विष्णू वामन शिरवाडकर यांचा. आता एक मिनिट, आता नाव इट्स माय टर्न. ओके, माय टर्न, युअर टर्न. आता तुम्ही बोलू नका. येस. तर विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा वाढदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो. तर तुम्हाला पण मी आज एक छान छान गाणं शिकवते. तुम्ही ते शिका. पण त्याच्यानंतर कुठली पण छोटीशी बालगीतं असतील, छोटीशी कविता असेल, ती मात्र तुम्ही सगळ्यांनी मिळून छान शिका आणि त्याचे छोटे छोटे व्हिडिओ मॅमना पाठवा.
म्हणजे मग त्या आहेत ना आपल्या पेजवरती टाकतील. मराठी भाषा दिवस आपण असा साजरा करू शकतो. हो की नाही? तुमचे व्हिडिओज द्या. मराठीतून तुम्ही एखादी छानशी गोष्ट सांगा किंवा बडबड गीत म्हणा. बडबड गीत सगळ्यात मस्त. हो की नाही? आणि आज मी ना अ, आ, इ शिकवली नाही. कारण पुन्हा तेच, की मग मॅम आल्यानंतर मग तुम्हाला छान छान शिकवतील सुखदा मॅम. हो की नाही? अ, आ, इ, 1, 2, 3, 4, 5. तुम्हाला सगळ्यांना नंबर्स येतात? तुम्हाला सगळ्यांना अंक येतात? 1, 2 येतात. मला 100 वरदला पर्यंत येत आहे. अरे बापरे 100 मराठीतून पण. वरदला पण येतात बहुतेक. वरदनं अनम्यूट केलं. शमिका ओके. ठीक आहे, काही हरकत नाही. मग मी तुम्हाला आहे ना एक टास्क देईन. स्क्रीन शेअर ओके. ठीक आहे. मग मी तुम्हाला गाणं शिकवू? मीनव्हाईल एक हा. छान छान गाणं आहे. बहुतेक तुम्हाला आवडेल. ऍटलीस्ट त्याचं एक कडवं तरी शिकवते. चट चट चटणी लसणीची. म्हणा सगळेजण. सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल. हा फक्त एकत्र म्हणायचा प्रयत्न करा. हा चट चट चटणी लसणीची. लसणीची आणि भ भ भाकरी बाजरीची. भाकरी वाजली. हा ज्यांना येईल त्यांनी म्हणा, ज्यांना नाही त्यांनी ऍटलीस्ट ऐका. ओके. मला थोडासा आणि जे समजत नाहीये ते मात्र मला विचारा. मग मी तुम्हाला ते ट्रान्सलेट करून सांगते. आई आपल्याकडे येस जहान टू से समथिंग. तुला काही सांगायचंय मला? नाही ओके. म्हणूया आपण गाणं. चट चट चटणी लसणीची आणि भ भ भाकरी बाजरीची. भाजी परतून मेथीची. ठेचा हिरवा मिरचीचा. आणि कसा असतो बे ठेचा? तिखट पण असतो ना? तुम्ही खाल्लाय कधी? अरे बापरे, मी नाही खाल्ला. तुला तिखट लागतो. रेयांशने पण नाही खाल्ला. ठेचा हिरवा मिरचीचा आणि त्यावर धार तेलाची. तेलाची चट चट चटणी लसणीची आणि भ भ भाकरी बाजरीची. बाजरीची. व्हेरी गुड. लाल पांढरा कांदा फोडून खायचा. कांदा फोडून खायचा. पांढरा कांदा फोडून खायचा. लाल टोमॅटो अख्खाच खायचा. अख्खाच खायचा. कोवळी गाजर मटकवायची. मटकवायची. चट चट चटणी लसणीची आणि भ भ भाकरी बाजरीची. भाकरी बाजरीची. मी तुम्हाला ते पूर्ण गाणं पाठवते. हा छान छान रेकॉर्ड करून. म्हणजे तुम्हाला ना ग्रुपवरती आलं की ते छान छान बघून म्हणता येईल. ते गाणं खूप मस्त मस्त आहे. आता त्याच्यामध्ये दारात गाडी बैलांची, सोबत कुई कुई मोटेची. तुम्हाला सगळ्यांना मोट वगैरे माहितीये का? असं छान गावातल्या जेवणाचं ना त्याच्यामध्ये मज्जा आहे. हो ना? आपल्या ग्रुपवरती कुणीतरी छान गाणं म्हणतं असं मला मॅमनी सांगितलं. कोण बरं गाणं म्हणतं? कोणीतरी गाणं शिकतंय. हो का शमिका? अरे वा.
शमिका, तू म्हणशील का एखादं छान मराठी गाणं? छान छान शमिका म्हण असं नको करू. तुला जे येतं ते म्हण. बरं जेवढं येतं तेवढं म्हण ना. एकच कडवं येतं हा. तेवढं. तेवढंच म्हण. ए प्लीज. अगं तू मला नाही म्हणून दाखवणार छानपैकी. पुरं म्हण. हा घातलं म्हणते सांग. हा तसं सांग. हा बरं म्हण नमन करायचं. नमन कर चतुर श्री गुरु चरणा तन मन निरमन कर भवतरणा नमन कर चतुर श्री गुरु चरणा जोई जोई ध्यावत शुभ फल पावत जोई जोई ध्यावत शुभ फल पावत जन्म मरण दुख सबनी सरणा जन्म मरण दुख सबनी सरणा नमन कर चतुर नमन कर चतुर नमन कर चतुर श्री गुरु चरणा. ए मस्त. वाव, सगळ्यांनी आपल्या फ्रेंडसाठी टाळ्या वाजवा ना. किती मस्त म्हटलं तिनं. शाबास शमिका, व्हेरी गुड. वा, ते बघ तुझे फ्रेंड्स पण तुला छान छान म्हणतायत. व्हेरी गुड, मस्त. आता सगळ्यांनी असं छान छान एखादं छान बडबड गीत वगैरे शिका आणि नक्की पाठवा ग्रुप वरती. किती सुंदर म्हटलं शमिका तू. व्हेरी गुड. कारण पहिल्या वर्गामध्ये माझ्या बरोबर रिधीच होता ना. आधी मी लहान गटाला शिकवायचं तेव्हा तो सुद्धा छान छान स्टोरीज सांगायचा. हो की नाही रिधी? आता मी तुम्हाला छोटं छोटं कोडं घालते बरं का. आणि छोटं छोटं कोडं घालते आणि एकेकाला नाव विचारून त्यांचं नाव विचारते. त्यांनी अनम्यूट करा आणि तुम्ही आन्सर द्या. मात्र तुम्ही आन्सर द्यायचा प्रयत्न करा. हा, छोटं छोटं आहे. हा, अबीर अनम्यूट करशील? कोण म्हणणार आहे गाणं? ओके, अबीर अनम्यूट करशील बाळा? बर, मीनवाईल प्रीशा. प्रीशा आला आला. अबीर आला. ओके अबीर, बघ हा, मी तुला काय सांगते नीट ऐक. हा, मी आहे एक प्राणी. पिवळा माझा रंग. जंगलात राहतो मी आणि त्यावर काळा पसरला रंग पट्ट्या पट्ट्यांनी. कोण असेल बर? जिराफ. नाही. बघ, तो रोअर करतो. वाघ. अबीर, काय आहे बरं तो? सगळे अबीर झाले का? सगळे अबीर झाले का? वाघ. अबीर वाघ. बरोबर. हा, आता मी अबीरला विचारलं की आता अबीर सांगू दे. हा, मी ज्यांना विचारेल त्यांनी सांगायचं. हा, ओके डन. नक्की. बरं, ठीक. आता प्रीशा. हा, प्रीशा रेडी? येस. येस. आता हा आहे एक प्राणी. दिसतो कसा घोड्यासारखा. हा आहे एक प्राणी. दिसतो कसा घोड्यासारखा. शुभ्र पांढरा रंग पण काळा काळा पट्टा कसा. काय ते? कोण आहे प्रीशा? झिब्रा. कोण काय आहे म्हणते मी? त्याला? प्रीशा बोल बोल. विद्या. काय नाव आहे झिब्रा. याचं?
झेब्रा. झेब्रा. तुम्हाला झेब्राची एक खासियत माहितीये का मुलांनो? झेब्रा आहे ना कधी सुद्धा बसत नाही आणि त्याच्याकडून काम करवून घेता येत नाही आपल्याला. म्हणजे घोडा आणि झेब्रा हे सारखे असतात की नाही, पण घोड्याकडून आपण काम करून घेऊ शकतो, झेब्राकडून आपण काम करून घेऊ शकत नाही. झेब्रा कुणाचं कधीच ऐकत नाही. म्हणजे घोड्यावर आपण बसून घोडेसवारी करू शकतो, पण झेब्रावर बसून करू शकतो का? खूप जणांनी ट्राय केलं, पण झेब्रा कधीच कुणाचं ऐकत नाही. तो फक्त आपल्या मनातच करतो. ओके. आणि टायगर बद्दल काय सांगाल आता? जहान, याचा वाघोबा तर ओळखला हो की नाही? हा कोण आहे जहान? टायगर. टायगर म्हणजे वाघ, हो की नाही? आणि वाघ कसा करतो? रॉर. येस, स्पेशल रॉर करतो. इंग्लिश मध्ये आपण रॉर म्हणतो आणि मराठीत त्याला काय म्हणतात माहितीये? डरकाळी. काय म्हणतात? डरकाळी. अशी एवढी मोठी डरकाळी फोडतात, त्याला म्हणतात डरकाळी फोडणी. आणि हा वाघोबा आहे आपल्या काय आहे? राष्ट्रीय प्राणी. राष्ट्रीय प्राणी, नॅशनल ॲनिमल. ओके, हे आहे आपलं नॅशनल ॲनिमल. येस. हितांशी अनम्यूट करशील? हितांशी अनम्यूट करशील? आवाज येतोय? आवाज येतोय माझा? चला पटापट पटापट पटापट. ओके, हितांशी नाही, बहुतेक रिधित. हा, ओके. बघ, मी आहे एक पक्षी. ओरडतो कसा माहितीये? म्याव नाही करत बर का. माझा आवाज आता गेलाय. छान मांडी घालून बसलाय. एक कॅट नाही, मी पक्षी म्हंटले की नाही, पण तो मियाव करतो. ओके. आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा पिसारा फुलवून नाचतो. मोर. बरोबर. एक मिनिट, रिधित सांगतो. तेव्हा मी काय करतो? पिसारा फुलवून नाचतो. बरोबर, मोर. आणि मोर काय आहे बरं रिधित आपला? राष्ट्रीय पक्षी. बरोबर रिधित, राष्ट्रीय पक्षी म्हणजे नॅशनल बर्ड. ओके नाही? राष्ट्रीय पक्षी. मोरा रे मोरा, काय तुझा तोरा, म्हणतो ना आपण. रंगीत पिसारा डोक्यावर तोरा. रिधितला कुठला माहितीये? नाच रे मोरा माहितीये. बरोबर. सगळ्यांना आवडतो ना मोर? Yes. आता बघूया. हा, रियांश अनम्यूट करशील? प्रिशा म्यूट कर. हा, रियांश, एम आय ऑडिबल? येतोय तुला आवाज? बहुतेक रियांश. सानिध्या अनम्यूट करशील? हा, आता बघ, मी एक प्राणी सांगतेय बरं का. तो आहे ॲम्फिबियन, म्हणजे उभयचर प्राणी. ॲम्फिबियन माहितीये ना? जो पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण. बापरे, केवढा मोठे दात, किती मोठे दात. आणि मला बघून घाबरतात सगळे. क्रोकोडाईल. कोण असेल बरं? मगरमच्छ. हा, मगरमच्छ, क्रोकोडाईल. आता सानिध्या सांगेल बघ आपल्याला याला मराठीत काय म्हणतात. तुला माहितीये सानिध्या? मगरमच्छ. बरोबर, मगरमच्छ. म्हणजेच मराठीत आपण फक्त मगर म्हणतो. हा, मगर. आणि मगर काय आहे माहितीये? ॲम्फिबियन, उभयचर प्राणी, जी पाण्यात पण राहते आणि जमिनीवर पण. आणि स्किन कशी असते माहितीये का मगरीची? मगरीची स्किन कशी असते? ती एकदम जाड असते, हो ना? कारण जेव्हा ती जमिनीवर येते ना, तेव्हा ती ब्रीदिंग करू शकत नाही ना मगर. मग
त्यासाठी ती जाड असते आणि मग तिला ना त्याच्यासाठी गरम खूप व्हायला लागलं की ती चिखलात जाते, दलदलीत जाते जमिनीवर आल्यानंतर. आणि पाण्यात गेल्यानंतर तर मग काय त्यांना कुलिंगच असतं, हो की नाही? आणि खवले खवले असतात ना मगरीच्या पाठीवरती. व्हेरी गुड. आता लास्ट श्रियानला मी आता विचारते. श्रियान, आता बघ शुभ्र पांढरा रंग माझा, मारतो मी टुणूक टुणूक उड्या. आत्ताच भेटलो की बरोबर ससा. आणि ससा आजकाल आपण पेट अॅनिमल म्हणून पण पाळतो, हो की नाही? आणि सशाचे डोळे कसे असतात? ब्लॅक लाल 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 असतात. ओके. आणि शेपूट कशी असते? मोठी असते का छोटीशी असते? आपल्या गाण्यात आहे की नाही? छोटी शेपूट मोठे कान. येस, बरोबर. बरं, आता आणखीन एक अॅम्फिबियन. शमिका सांगशील? मोठे आता हा ना, हो, मोठे कान, छोटीशी शेपूट मोठे कान. आता ना हा अॅम्फिबियनच आहे, उभयचर आहे. जसं मी त्याची क्वालिटी सांगितली तसं त्याचं घर तो पाठीवरच घेऊन फिरतो. आणि येस, बरोबर, ओळखलंस ना कासव. हे जे आहे ना, हे कासवाचं आहे घर. जेव्हा कासवाला असं जमिनीवर चालताना असं वाटतं ना, आणि त्याची खालची स्किन खूप डेलिकेट असते बरं का. त्याला जरा जरी शार्प ऑब्जेक्ट काही लागला ना तर त्याला इजा होऊ शकते. आणि जेव्हा केव्हा त्याला वाटतं की अरे बापरे, आजूबाजूला कोणीतरी डेंजरस आहे, तर तो पटकन आपला अंगाचा आत चोरून घेतो आणि त्याच्या शेलमध्ये जाऊन बसतो छानपैकी. कारण हेच त्याचं घर आहे. किती छान. अजून कोण बरं पाठीवरती घर घेऊन फिरतं? गोगलगाय. शंखाची गोगलगाय. बरोबर, शंखाची गोगलगाय म्हणजे स्नेल. करेक्ट. हा आहे अॅम्फिबियन, उभयचर. म्हणजे पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण. आणि मी मगाशी सांगितलं ना, पाण्यात सगळ्यात फास्ट पोहणारा प्राणी म्हणजे कासव आहे, ओके नाही? येस. आता बाकीच्यांना मी नंतर छान छान क्वेश्चन्स विचारेन. आता आपल्याला बाय बाय म्हणायची वेळ आली ना. आज माझ्यामुळे तुमचा खूप वेळ गेला. तुम्हाला रेंज आली नाही, त्यामुळे तुम्हाला काही शिकवता आलं नाही. पण तरी पण आता आपण पिंकीला पण बाय बाय म्हणूया. मला तुमच्या सगळ्यांबरोबर खूप खूप मज्जा आली. तुम्हाला आता नेक्स्ट क्लासला सुखदा मॅम भेटतील. मग आपण अ आई शिकूया, 1 2 शिकूया. आणि तुम्ही सगळ्यांनी ना, तुम्हाला जे काही मराठीतली छान गोष्ट येते, गाणं येतं, ते नक्की मॅमना पाठवा. म्हणजे मग आपल्याला मराठी भाषा दिवस साजरा करता येईल. ओके, नेक्स्ट सॅटर्डेला. डन. चलो, बाय बाय. बाय टाटा. बाय. बाय बाय. सी यू.